माझे सन्माननीय सहकारी आणि माझ्यानंतर या देशाच्या न्यायव्यवस्थेची जे धुरा सांभाळणार आहेत ते माझे लहान बंधू आणि मित्र सन्माननीय न्यायमूर्ती सूर्यकांतजी, माझे 40 वर्षापासूनचे मित्र, मुंबई उच्च न्यायालयात सहकारी आणि आता सर्वोच्च न्यायालयात माझ्यासोबत माझे सहकारी न्यायमूर्ती अभय ओक, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्य न्यायाधीश जे होते आणि आता जे सुप्रीम कोर्टात आहेत ते माझे मित्र सन्माननीय दीपंकर दत्ताजी, माझे दुसरे लहान बंधू न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, मुख्य न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालयाचे आणि परत लोकप्रिय मुख्य न्यायाधीश ज्यांनी अतिशय कमी कालखंडामध्ये मुंबई उच्च न्यायालयात लोकप्रियता मिळवली आहे ते माझे मित्र न्यायमूर्ती आलोक आराध्य, माझे मुंबई उच्च न्यायालयातील सहकारी आणि सध्या केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री नितीन दामदार, माझे सहकारी अतुल तांदूरकर, श्रीमती रेवती मोहिते डेरे आणि समोर उपस्थित सर्व सहकारी आजी आणि माझी वेळेबाई सर्वांची नावं घेता नाही येणार नाही. बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष, पॉप्युलर अध्यक्ष, राज्यसभेचे सदस्य आणि त्यांना शुभेच्छा दिल्यात मी की अजून काहीतरी होऊन जाऊ द्या पुढे, देवाच्या इच्छेने ते होईल, ते श्री मरण कुमारजी मिश्रा, केंद्र शासनाचे ॲडिशनल सॉलिसिटर जनरल माझे मित्र अनिल सिंग, गोव्याचे ॲडव्होकेट जनरल श्री देवीदास पंगम, महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे सन्माननीय अध्यक्ष श्री खोंडे देशमुख, उपाध्यक्ष अमोल सावंत आणि बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये महाराष्ट्राचं आणि गोव्याचं प्रतिनिधित्व करणारे श्री आशिष देशमुख, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे सर्व सन्माननीय सदस्य, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अनेक राज्यांमधून इथे आलेले सर्व सन्माननीय सदस्य, मोठ्या संख्येने इथे वकिलांच्या शिवाय इतर अनेक जण उपस्थित आहेत. माझ्या वडिलांचे घनिष्ठ मित्र बॅरिस्टर रेया रंतुले यांचे पुतणे श्री मुश्ताक रंतुले आहेत. माझे कुटुंबीय सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. माझे काका डॉक्टर विश्वास गवई, माझे लहान बंधू डॉक्टर राजेंद्र गवई, मुलगा ज्योतिरादित्य आणि इतर अनेक कुटुंबीय उपस्थित आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एवढ्या प्रचंड संख्येने आलेले माझे सर्व वकील मित्र आणि मैत्रिणींना आपल्या प्रेमाच्या वर्षावाने पूर्णपणे ओथंबून गेलेलो आहे आणि शब्द सूचनाचे झाले आहेत. 40 वर्षापासून आपल्या सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद सतत लाभलेला आहे आणि आजचा जो अभूतपूर्व सोहळा जो
आपण आयोजित केला तो मला वाटते कधीही जीवनाच्या अंतापर्यंत मनातून जाणार नाही. कुठल्या शब्दांनी आपली कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. वराडे साहेबांसारखा मी साहित्यिक नाही, त्याच्यामुळे माहीत असतं तर त्यांच्याकडून थोड्या 2-4 कविता लिहून घेतल्या असत्या. ते माझ्यासोबत आहेत आमचे रजिस्ट्रार निंबाळकर, त्यांनी काही सुचवलं नाही. माझ्या ते बुलडोझर जस्टिसवरचं जे जजमेंट होतं त्यातल्या जी सुरुवात ज्या कवितेने मी केली, कवी प्रदीप निंबाळकरांनी 2-4 कविता चांगल्या शोधून काढल्या होत्या, याच्यापुढे लक्षात ठेवतील. या 14 तारखेला भारताचा सरन्यायाधीश म्हणून मी शपथ घेतली आणि त्यानंतर त्या दिवशी महाराष्ट्रातल्या देशातील जनतेने जे प्रेम दिलं त्या प्रेमाने मी अतिशय भारावून गेलो. पहिल्या वेळेला एवढ्या प्रचंड संख्येने वकील वर्ग दिल्लीला कुठल्याही प्रधान न्यायाधीशाच्या शपथविधीला उपस्थित राहायला इतिहासात झाला नसेल. येणाऱ्या वकिलांकडनं जे फोन येत होते विविध बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे की आम्ही येणार आहोत आणि राष्ट्रपती भवनामध्ये आपल्याला माहीतच आहे की लिमिटेड जागा असते आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने 2 ऑडिटोरियममध्ये व्यवस्था केली. तिथेही लोकांची व्यवस्था होऊ शकली नाही. मी या प्रसंगी आपली माफी मागू इच्छितो की आपल्याला त्या दिवशी जी काही गैरसोय झाली असेल, परंतु आपण माझ्या असलेल्या प्रेमापोटी त्याबद्दल साधा उल्लेखसुद्धा केला नाही आणि ती जी काही कमतरता होती ती आपण माफ करून दिली. आज मी विशेष काळाच्या मर्यादा पण आहेत, कारण की ओक साहेबांना आणि वराडे साहेबांना लवकर जायचं आहे. थोडक्यामध्ये आपल्याशी हितगुज साधण्याचा प्रयत्न करणार आहे. अनेकांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या प्रवासाची सुरुवात ही अमरावती शहरातील जो एक फ्रेजरपुरा म्हणून भाग आहे आणि त्यावेळेला ऑलमोस्ट सेमी स्लम असा एरिया होता, तिथल्या नागरिक म्युन्सिपल स्कूल, त्याला नगर परिषद शाळा क्रमांक 8 या नावाने ती संबोधित होती. तिथून झाला लहानपणापासूनच आई आणि वडिलांचे संस्कार माझ्यावर आलेत आणि त्याच्यामुळे जो काही आज मी आहे त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जेवढा सहभाग आहे तेवढाच माझ्या आई आणि वडिलांनी दिलेल्या संस्काराचा सुद्धा सहभाग आहे. लहानपणी आईकडून आम्ही कष्ट शिकलो आणि त्यावेळेला परिस्थिती अतिशय बेताची होती, कारण की वडिलांनी फार कमी वयामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत स्वतःला झोकून दिलं होतं आणि त्यामुळे घराची जबाबदारी माझ्या आईवर आली आणि आई शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत असताना घरसुद्धा सांभाळायची आणि आमचा परिवार म्हणजे एकत्रित परिवार होता. नुसतंच माझे काका आणि माझे आत्या एवढेच मर्यादित नव्हते, तर वडिलांचे अनेक आते भाऊ, मामे भाऊ, मावस भाऊ हे सुद्धा त्यावेळेला शिक्षणाची सोय कमी असल्यामुळे त्या सर्वांचाच रहिवास आमच्या घरी असायचा आणि माझी आई आणि त्यावेळेला आमच्या वडिलांची सगळ्यात लहान बहीण होत्या, सुनू होत्या, त्यांचं लग्न व्हायचं होतं. त्या दोघी मिळून किती लोक जरी असले त्यांचा सगळ्यांचा स्वयंपाक करायच्या आणि त्यामुळे
एक लहानपणापासून एक इन्क्लुझिव्हनेस, त्याला म्हणतो सर्वांसोबत राहण्याचं, सर्वांसोबत जगायची जी प्रेरणा मिळाली ते लहानपणापासून आईकडून जे शिकलो. परंतु माझ्या जडणघडणीत जर सर्वात महत्त्वाचं कोणाचं योगदान असेल तर ते म्हणजे माझे वडील दादासाहेब गवई. लहानपणापासून त्यांच्यासोबत मी राहिलो. ते जिथे जिथे कार्यक्रमाला जायचे त्यावेळेला शाळेत शिकत असताना सुद्धा त्यांच्यासोबत मी जायचो आणि समाजात वावरण्याची, समाजासोबत राहण्याची सवय ती लहानपणापासून लाभली. समाजाचे प्रश्न काय असतात, तळागाळातल्या लोकांचे प्रश्न काय असतात आणि त्या जडणघडणीचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी लहानपणापासून माझ्या डोक्यात आत्मसात केले. भारतीय राज्यघटनेबद्दल त्यांना अतिशय प्रेम होतं आणि भारतीय राज्यघटना त्यांना पूर्णपणे एक चांगले अभ्यासक होते ते. आणि त्यामुळे माझ्या लहानपणापासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली भारतीय राज्यघटना ही माझ्या लहानपणापासूनच माझ्यामध्ये पूर्णपणे अंतर्भूत झाली आणि पुढच्या माझ्या आयुष्याच्या वाटचालीमध्ये त्याचं एक फाउंडेशन बनलं. खरं म्हणजे माझी सुरुवातीला वकील बनण्याची इच्छा नव्हती, कारण की मला आर्किटेक्चरमध्ये इंटरेस्ट होता आणि त्यामुळे आर्किटेक्ट बनावं अशी इच्छा होती. परंतु वडिलांना वकील व्हायचं होतं. परंतु ज्यावेळेला त्यांनी वकिलीच्या परीक्षेच्या वेळेला त्यांना सत्याग्रहामध्ये अटक करण्यात आली आणि जेलमध्ये होते, त्यामुळे ते परीक्षेला बसू शकले नाही आणि वकील झाले नाही. आणि त्यांची इच्छा होती की त्यांची जी वकील बनण्याची जी इच्छा होती ती वकील बनून पूर्ण करावी आणि त्यांचा आदेश मानून मी वकिलीला LLBला ॲडमिशन घेतली. मध्यंतरीच्या काळात वडील विधान परिषदेचे उपाध्यक्ष झाले, त्यामुळे मग मुंबईला आलो. परिस्थिती बऱ्यापैकी झाली. चांगल्या शाळेत सुरुवातीला चिकित्सक समूहामध्ये मी 3री ते 7वीपर्यंत शिकलो. आईला असं वाटलं की माझे बाकीचे दोघं मुलं कॉन्व्हेंटमध्ये आहेत, तर मोठ्या मुलाला न्यूनगंड येईल मराठी. 8वीमध्ये तिने मला होलीनेममध्ये टाकलं बाकीच्या 2 भावंडांसोबत आणि 8वी ते 10वी होलीनेममध्ये झाल्यानंतर KC कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन केलं. फर्स्ट इयर LLB मी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये केली. माझे अनेक मित्र त्यावेळचे आज इथे उपस्थित आहेत. राजन शिरोडकर आणि आम्ही, मला वाटते आमच्या सहित नाही आहेत, आम्ही क्लासमेट होतो. आणि त्यानंतर वडिलांना 82च्या नंतर कंटिन्यू करण्यात आलं नाही त्यांचा राजकीय काही कारणांमुळे. त्यामुळे परत आम्ही अमरावतीला शिफ्ट झालो आणि 2nd इयर आणि 3rd इयर लॉ मी पंजाबराव देशमुख लॉ कॉलेज अमरावती इथे पूर्ण केलं. त्यानंतर 85मध्ये मुंबईला बॅरिस्टर राजाभाऊ भोसलेंसोबत वकिली चालू केली. या प्रसंगी मला त्यांची उनी वासते आहे, त्यांच्याकडून राजाभाऊंकडून बरंच शिकायला मिळालं आम्हाला. माझ्या चेंबर कलिग रेवती मोहिते डेरे ह्या सुद्धा राजाभाऊंसोबत होत्या आणि राजाभाऊंनी आम्हाला कुठल्याही मॅटर्स करायची एक मोकळीक दिली आणि त्यामुळे वकिलीमध्ये लवकर शिकता आलं. आणि त्या काळामध्ये आमची जी पिढी होती ती पिढी जे सिनियर ॲडव्होकेट्स आहेत त्या सिनियर ॲडव्होकेट्सचे आर्ग्युमेंट्स ऐकून कसं शिकता येईल, हे कसं आत्मसात करता येईल हे प्रयत्न करायचा. आणि त्या कालखंडामध्ये राजाभाऊ असो, M.A. राणे असो, C.R. दळवी असो, अपिलेट साईडचे भीमराव नाईक,
वालावरकर असे अनेक दिग्गज होते. त्यांचे आर्ग्युमेंट्स चालू असताना आम्ही त्यांच्या कोर्टामध्ये बसायचो आणि त्यांच्याकडून त्यांच्या आर्ग्युमेंट्सकडून शिकण्याचा प्रयत्न करायचो. त्यावेळेला एक महत्त्वाची घटना मला करण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मला आजही आनंद वाटतो. म्हणजे 1900 इथे आल्यानंतर साहजिकच सोशल असल्यामुळे मित्रमंडळी आमची बऱ्यापैकी जमा झाली आणि राजाभाऊ, रघुवंशी, राजीव पाटील बसले आहेत. आमचे जोशी काका जे 60 वर्षाच्या वर पुढे जातच नाही आहेत. आणि त्या सगळ्यांनी मला एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये उभं केलं. राजाभाऊ सेक्रेटरी झाले, दुधाट साहेब अध्यक्ष झाले होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं तोपर्यंत हायकोर्टाच्या बार असोसिएशनमध्ये पोर्ट्रेट नव्हता. आणि मला आनंद आहे की माझ्या पुढाकाराने मी त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र बार असोसिएशनला प्रेझेंट केलं आणि आज आपल्या बार असोसिएशनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र तिथे आहे. दुसरा योगायोग म्हणजे मी सुप्रीम कोर्टाच्या बिल्डिंग कमिटीमध्ये सहभाग असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्याची तिथे चीफ जस्टिस चंद्रचूड साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला जी संधी मिळाली तो एक दुसरा बाबासाहेबांच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा, कृतज्ञता व्यक्त करण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो. सुप्रीम कोर्टामध्ये बाबासाहेबांचा जो पुतळा लागला तर त्यावेळेला अनेक आम्ही फोटो पाहिले आणि त्यातला मला जो एक फोटो दिसला की बाबासाहेब आंबेडकर वकिलाच्या वेशामध्ये आहेत. आणि म्हणून मी निर्णय घेतला की सुप्रीम कोर्टामध्ये बाबासाहेबांचा जो पुतळा लागेल तो वकिलाच्या मुद्रेमध्येच आणि सुप्रीम कोर्टाच्या दिशेने तोंड करून लागेल, जेणेकरून बाबासाहेबांचे जे विचार आहेत, बाबासाहेबांचा जो आदर्श आहे तो सतत आम्हाला प्रेरणा देत राहील. 5 वर्षाच्या कालखंडात अनेक मित्र जमा झाले, परंतु त्यावेळेला आमचे नागपूरचे भाऊसाहेब बोबडे ॲडव्होकेट जनरल होते, त्यानंतर मनोहर साहेब ॲडव्होकेट जनरल होते आणि दोघांनी ॲडव्होकेट जनरल डिस्कंटिन्यू झाल्यावरही मुंबईतच वकिली करण्याचं ठरवलं. आणि मनोहर साहेबांनी तर मुंबईच्या वकिलांची स्केलही फीचे स्केल जे आहेत ते आज मला वाटते आता आमचे सतीश माने शिंदेंचे फी काय फीचे स्केल असतील ते न सांगितलेलं बरं. सगळे फिल्म स्टार्स त्यांचे पक्षकार आहेत. आणि बाबासाहेब त्यावेळेला ॲडव्होकेट जनरल असताना एक अतिशय महत्त्वाच्या कॉन्स्टिट्युशनल इश्यूवरती मला फुलमेच करण्याची संधी मिळाली 1987 मध्ये. आणि त्यानंतर भाऊसाहेबांनी म्हटलं की तू एवढं चांगलं काम करतोयस तर मग इथे जाण्यापेक्षा नागपूरला का जात नाही, आपला भाग आहे तिथे जर तू गेला तर तू लवकर तिथे तुला नाव मिळेल आणि लवकरच तू प्रसिद्ध होतील. आणि त्यानंतर त्यांचा सल्ला ऐकून मी नागपूरला गेलो. आणि मला वाटते जे मुंबई मला ॲडव्हान्टेज हा झाला की मुंबईलाही भरपूर मित्र मिळाले आणि 90ला नागपूरला गेल्यावर तिथे अनेक मित्र मिळाले आणि तिथेही चांगलं शिकायला मिळालं. 10 वर्ष प्रायव्हेट वकिली केल्यानंतर त्यावेळेला विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी आग्रह केला की नागपूरच्या गव्हर्नमेंट पुढची जी पोस्ट आहे ती पोस्ट ॲक्सेप्ट करावी. मी सुरुवातीला रिलक्टंट होतो कारण की वकिली चांगल्यापैकी चालू होती आणि सरकारी वकील म्हणून किती पैसे मिळतात ते आता तरी बऱ्यापैकी स्केल आहेत. त्यातले एक माझ्या ज्युडिशियल ऑर्डरच झालेले आहेत. परंतु बोबडे साहेब आणि मी आम्ही एकाच टेबलवरती बसायचे आणि सुरुवातीपासून मी काही लपून ठेवलं नव्हतं की माझी उच्च न्यायालयाचा न्यायाधीश बनण्याची इच्छा आहे. फक्त एवढंच होतं की योग्य वयात झालं पाहिजे
बोबडे साहेब म्हणाले की तू जर ह्या रेग्युलर रूटनी गेला तर वेळ लागेल, कारण की मोठमोठे सिनियर वकील लाईनीत उभे आहेत जज बनायसाठी, आणि इकडे जर तू गव्हर्नमेंट पिरियड झाला तर शॉर्टकट होईल. आणि मला आनंद आहे की मी त्यांचा सल्ला ऐकला आणि गव्हर्नमेंट पिरियड झालो. सहा महिन्यातच BP सिंग ज्यावेळेला नागपूरला आले होते तर 2 दिवसासाठी आले. 2 दिवसानंतर त्यांनी बोलावलं की इच्छा आहे काय, हो म्हटलं. तर त्यांनी विचारलं वय काय, तर त्यावेळेला मी 29 वर्ष 6 महिन्याचा होतो. ते म्हणाले 39 इयर्स, 39 वर्ष झाले, 39 वर्ष 4 महिने. आणि ते म्हणाले थोडं थांबायला गेलं, तुला 40 तर कंप्लीट व्हावेच लागतील. नंतर 6 महिन्यात ते सुप्रीम कोर्टात आले, ठक्कर साहेब आले. 1-1.5 वर्षानंतर नाव गेलं आणि नेहमीप्रमाणे 1-1.5 वर्ष तिथं लटकलं. पहिल्यांदा ओक साहेबांनी आम्ही सोबतच होतो, मागे पुढे. त्याची एक वेगळी स्टोरी आहे. ती 24 नोव्हेंबर 2025 नंतर निश्चितच जाहीररित्या मी जर काही पुस्तक लिहिलं तर त्यात लिहिल. आणि एकीकडे मला गुलाम अनवटींचा उल्लेख करावा लागेल. त्यावेळेला ॲडव्होकेट जनरल होते ते महाराष्ट्राचे, आणि त्यांनी, मी ज्यावेळेला गव्हर्नमेंट पिरियड होतो त्यांनी माझं नाव प्रपोज केलं की आता सारखं अप्लिकेशन वगैरे नव्हते त्यावेळेला, कोणीतरी सिनियर ॲडव्होकेट, आता मला वाटतं ओक साहेबांनी जजमेंट दिलं, मी अजून त्याचा अभ्यास केलेला नाही. इट वॉज बेसिकली बाय इन्व्हिटेशन. तर वायनवटी साहेबांनी माझं नाव प्रपोज केलं होतं की याला सिनियर ॲडव्होकेट बनवण्यात यावं. आणि एकीकडे माझं नाव तिकडे 5-6 महिन्यानंतर कन्सर्न घेण्यात आली. आणि अजित शाह त्यावेळेला त्या कमिटीचे चेअरमन होते. अजितभाईंना म्हटलं, मी अजितभाई माझं डेझिग्नेशनचं करा तुम्ही. ते म्हणाले की तू डेझिग्नेशन केलं तर तू तुझी कन्सेंट विड्रॉ करशील, म्हणून आम्ही काही करत नाही. आणि त्यानंतर 5-6 महिन्यानंतर परत एकदा या एवढ्या कमी वयात का करायचं आहे म्हणून विचारणा झाली. ठक्कर साहेबांनी एक लांबलचक नोट देऊन पाठवली. त्यानंतरही होत नव्हतं तर एकदा ठक्कर साहेब कुठल्या तरी मॅटर करता ओक साहेबांच्या ओत करता तिथे आलो होतो. मला वाटते ऑगस्ट 2003ची गोष्ट असेल. ठक्कर साहेबांनी त्या दिवशी संध्याकाळी बोलावलं. मी त्यांना विनंती केली की सर, म्हटलं मला तुम्ही कन्सेंट विड्रॉ करायची परवानगी द्या. त्यांनी माझ्यासमोरच चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यावेळेला खरे साहेब होते, त्यांना फोन केला. फोनवर बोलणं झाल्यावर मला म्हणाले ते की CJIची इच्छा आहे, तुला भेटायची तर जाशील का. मी म्हटलं जशी मिळेल नाही मिळेल, पण CJIला प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळते आहे कुठल्याही वकिलाला, तर त्याच्यासाठी ती एक सुवर्ण संधी असते. आणि गेलो त्यांना भेटायला. त्यांनी अर्धा तास चांगल्या गप्पा केल्या. त्या डिटेल्सही 24 नोव्हेंबरनंतर सांगेल सगळ्या. आणि एका आठवड्यात त्यांचा फोन आला की यंग मॅन, द कॉलेजियम हॅज क्लिअर्ड युअर नेम. आणि त्यावेळेला थोडी मनपरिस्थिती द्विधा होती की आपण स्वीकारावं नाही स्वीकारावं. परंतु त्याही वेळेला आता वराळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वडिलांनी म्हटलं की तू वकिलीच राहशील तर खोऱ्यांनी पैसे कमावशील, परंतु तू जर न्यायदानाचं काम करायला गेला तर बाबासाहेबांचे जे सामाजिक आणि आर्थिक न्यायाचा जो संकल्प आहे तो पुढे नेण्याच्या दृष्टीने तुला कर्तव्य करायला संधी मिळेल. आणि आज मला आनंद आहे की त्यांचा निर्णय मानून मी न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. आणि या 22 वर्षाच्या कालखंडामध्ये मला अतिशय समाधान आहे की माझ्या वडिलांना अभिप्रेत असलेलं, बाबासाहेबांच्या घटनेला अभिप्रेत असलेलं सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या दृष्टीनं मी काही ना काहीतरी या देशाच्या
न्यायालयीन जळणघडणीमध्ये हातभार करू शकलो. या प्रसंगी मला आनंद आहे की आज माझ्या 2 मित्रांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतो आहे. जस्टिस अभययोग आणि आम्ही 40 वर्षापासून मित्र आहोत. सोबत वकिली केली. मी नागपूरला गेलो, ते मुंबईलाच कंटिन्यू झाले, परंतु मैत्री आमची तशीच होती. न्यायाधीश झाल्यानंतर ते मी ज्यावेळेला नागपूरला होतो त्यावेळेला ते व्हिजिटिंग जज म्हणून आले. त्यांचे संबंध अजून घनिष्ठ होत गेले. आणि 2003च्या घटनेचा जरी मी उल्लेख टाळू इच्छितो आज, परंतु 2019ची जर घटना मी सांगितली नाही तर मला वाटते तो योग्य होणार नाही. 2019मध्ये आमच्याकडे चालत असते, आपल्या सगळ्यांनी त्या स्टेजेस गेल्या आहेत हायकोर्ट जज होताना. आणि त्यावेळेला माझं नाव चर्चेत आलं. त्यावेळेला बऱ्याच प्रेसमध्ये वगैरे यायचं की गेल्या 10 वर्षापासून शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचं कोणीच सर्वोच्च न्यायालयामध्ये नाही आहे. आणि त्यावेळेला देशामध्ये त्या घटकातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती मी होतो. आणि मला विचारण्यात आलं, मी हो म्हणण्याच्या अगोदर पहिल्यांदा माझे 2 सिनियर मित्र आहेत, धर्माधिकारी साहेब न्यायमूर्ती आणि ओक साहेब, यांच्याकडे गेलो. ओक साहेबांना म्हटलं असंच आहे की तर मी काय करू अशा परिस्थितीत. त्यांनी म्हटलं की ऑलरेडी मुंबईचे 3 न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टात आहेत, त्यामुळे मुंबईचा कोटा फुल आहे. आणि तू जर दुसऱ्या कुठल्या मार्गाने दुसऱ्या कोर्टातून जात असतील तर मला ऑब्जेक्शन असण्याचं काहीही कारण नाही आहे. आणि कारण की माझ्यावरती ते आणि ते हे म्हणाले की माझा जर मित्र आज जाऊन जर या देशाचं सर्वोच्च न्यायालय बनण्याची त्याला संधी मिळणार असेल तर ती माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. आणि याचा मी जाहीरपणे आज उल्लेख करू इच्छितो की त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. त्यावेळेला या 22 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय देण्याची मला संधी मिळाली. वकिलीत असताना सुद्धा एक सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या दृष्टीनं मोठं काम करण्याची संधी मिळाली. मी ज्यावेळेला गव्हर्नमेंट पीडर होतो त्यावेळेला आमच्या नागपूरच्या एका जज साहेबांनी आदेश पारित केला की नागपूरच्या सगळ्या झोपडपट्ट्या 8 दिवसामध्ये रिकाम्या करण्यात याव्यात. आणि त्यावेळेला विलासराव देशमुख वर्ध्याला आले होते. त्यांचा फोन आला, मला इमिजिएटली चर्चा करायची. आणि इमिजिएटली आम्ही ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं. सिनियर ॲडव्होकेट्स आम्ही एंगेज केले होते, पण ते पोहोचले नाही. त्यामुळे मला ती केस आर्ग्यू करण्याची संधी मिळाली. मला आनंद आहे की नागपूरच्या लाखो झोपडपट्टीवासियांचं जे छत हिरावलं जाणार होतं ते हिरावण्यापासून वाचवण्याची संधी त्यावेळेला मिळाली. आणि तोच कन्सेप्ट ज्यावेळेला मी आणि माझे सहकारी जस्टिस विश्वनाथन यांनी बुलडोजर जस्टिसमध्ये दिला की निवाऱ्याचा हक्क हा मूलभूत हक्क आहे. कुठल्याही व्यक्तीचा मग तो आरोपी असो किंवा त्याच्यावरती गुन्हा जरी सिद्ध झालेला असेल तर तुम्ही त्याच्या कुटुंबियांच्या वरचं छत कायद्याचं जो रूल ऑफ लॉ आहे त्या रूल ऑफ लॉला ब्रीच करून त्याचं छत हिरावू शकत नाही. मला आनंद आहे की या माझ्या 22 वर्षाच्या कालखंडामध्ये 2008 पासून माझा बार काउन्सिल ऑफ
महाराष्ट्र आणि गोवाशी संबंध आला आणि त्यानंतर वाटते प्रत्येक बार काउन्सिल ऑफ इंडियाचं जे कुठलं नियोजन असेल त्या नियोजनामध्ये मी आणि न्यायमूर्ती अभय ओक यांचा सहभाग असायचं. कधी कधी असं वाटायचं की आम्ही दोघंजण बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि महाराष्ट्राचे कोऑपरेट मेंबर आहोत का. आता आनंद आहे दिल्लीला गेल्यावर मनोज कुमार मिश्रांच्या बार काउन्सिल ऑफ इंडियासोबत काम करण्याची संधी मिळते आहे. आम्ही गोव्याला इंटरनॅशनल लॉ युनिव्हर्सिटी स्थापन केलेली आहे. आज मला सर्वात महत्त्वाचा जो आनंद आहे तो म्हणजे 26 जानेवारी 1925 रोजी आपण भारतीय राज्यघटनेच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण केली आणि भारतीय राज्यघटनेची अमृतोत्सवी वाटचाल पूर्ण होऊन शतकपूर्तीकडे जात असताना भारताचा त्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची संधी मला मिळते हे मी माझं भाग्य समजतो. आज आपण बघतो की आपली जी संविधानिक वाटचाल आहे ती मागच्या 75 वर्षाची कुठल्याही राज्यघटनेकरता 75 वर्षाची वाटचाल ही काही खूप मोठी कालखंड नाही आहे. परंतु या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये मी निश्चितपणे सांगू शकतो की भारताच्या ज्या लोकशाहीचे जे 3 स्तंभ आहेत ते म्हणजे विधिपालिका, कार्यपालिका आणि न्यायपालिका यांनी निश्चितच आपल्या घटनेला अभिप्रेत असलेला आर्थिक आणि सामाजिक न्याय देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केलेले आहेत. ओक साहेबांनी उल्लेख केला केशवानंद भारतीच्या जजमेंटचा. केशवानंद भारतीच्या जजमेंटनी बेसिक स्ट्रक्चरची संकल्पना आणली. प्रश्नच नाही की बेसिक स्ट्रक्चरच्या संकल्पनेमुळे आज आपला देश एक मजबूत आहे आणि तिन्ही ज्या विंग्स आहेत त्या तिन्ही जे स्तंभ आहेत ते आपापल्या जे त्यांना दिलेले स्पियर्स आहेत त्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतात. कार्यपालिकेने आणि विधिपालिकेने अनेक असे कायदे अंमलात आणले, अनेक अशा गोष्टी केल्या की ज्या दृष्टीनं सामाजिक आणि आर्थिक न्यायाची जी संकल्पना आहे ती पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करता येतील. न्यायपालिकेने सुद्धा असे जे कायदे आहेत त्या कायद्यांना मान्य केलेलं आहे. परंतु केशवानंद भारती ही एक दुसऱ्या गोष्टीसाठी त्याचं महत्त्व विदित करणं मी माझं कर्तव्य मानतो. 1973च्या अगोदरचा जर आपण प्रवास पाहिला, मगाशी जामदार साहेबांनी माझ्या गोव्याच्या भाषणाचा उल्लेख केला, तर आपण बघू की 73च्या अगोदरचा जो कालखंड होता त्यात डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आर सबऑर्डिनेट टू फंडामेंटल राईट्स आणि whenever there is a conflict between directive principles and fundamental rights, the directive principles will have to give a go to the fundamental rights. परंतु 1973 मध्ये जरी बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईनवरती एका 6 जजेस एका बाजूला होते, इट वॉज पर्टेनिंग टू द अमेंडिंग पॉवर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. 6 जजेसनी म्हटलं की भारताच्या पार्लमेंटचे कॉन्स्टिट्यूशन अमेंड करण्याचे जे अधिकार आहेत ते असीमित आहेत आणि काही घटना दुरुस्ती करता येऊ शकते. 6 जणांनी म्हटलं की नाही, असं करता येत नाही आणि फंडामेंटल राईट्सला बिलकुल हात लावता येत नाही, दे आर अनटचेबल्स. परंतु ज्यांचा उल्लेख केला ओक साहेबांनी ते न्यायमूर्ती HR खन्ना आणि त्या अगोदर HR खन्नांच्या अगोदर अमरावतीचे JR मुधोळकर यांनी 5 जजेस बेंचमध्ये उल्लेख केला की
त्यांनी आणि जस्टिस इजाजुल्लांनी. वी रिक्वायर अ स्ट्रॉंगर रिझन्स टू होल्ड दॅट द पॉवर्स टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन्स आर अनलिमिटेड. जस्टिस मुधोळकर म्हणाले की कॅन पार्लमेंट बी गिवन अ पॉवर टू चेंज द बेसिक फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ते म्हणाले इफ यू परमिट सो इट विल बी परमिटिंग रीरायटिंग द कॉन्स्टिट्यूशन, नॉट अमेंडिंग इट. आणि म्हणून मूळ बेसिक फीचर्स जी आहे ती संकल्पना जस्टिस मुधोळकरांनी मांडली आणि ती पुढे HR खन्नांनी केशवानंद भारतीमध्ये पुढे नेली. आणि त्याच्यामुळे 6 जण एका बाजूला, 6 जण दुसऱ्या बाजूला, आणि केशवानंद भारतीचा वर्डिक्ट हा आला की पार्लमेंटला कॉन्स्टिट्यूशन अमेंड करण्याची पॉवर तर आहेतच, परंतु ते जो मूळ गाभा आहे, जो बेसिक स्ट्रक्चर आहे, त्याला पार्लमेंट हात लावू शकत नाही. मग ते सुप्रिमेसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे, त्यानंतर द डॉक्ट्राइन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर, पार्लमेंट, लेजिस्लेचर, ज्युडिशियरी अँड एक्झिक्युटिव्ह, फेडरल स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, असे अनेक आहेत ते पुढे इव्हॉल्व होत गेले. आणि म्हणून ज्यावेळेला त्या ठिकाणी मला विचारण्यात आलं की सध्या जो वाद चालू आहे की कॉन्स्टिट्यूशन ज्युडिशियरी सुप्रीम आहे की एक्झिक्युटिव्ह सुप्रीम आहे, त्यावेळेला म्हटलं मी की नायदर ज्युडिशियरी नॉर एक्झिक्युटिव्ह नॉर द पार्लमेंट आर सुप्रीम, but it is the Constitution of India which is supreme, and all the 3 wings of the Constitution are required to work as per the Constitution. आणि मला आनंद आहे की गेल्या केशवानंद भारतीच्या नंतरचा जो 50 वर्षाचा, आज 52 वर्षाचा कालखंड झालेला आहे, त्या केशवानंद भारतीचं जे जजमेंट आहे त्यांनी देश नुसतंच मजबूत आणि सुदृढ नसून देश सामाजिक आणि आर्थिक समानतेच्या दृष्टीनं प्रगतिशील आहे. आणि त्यामुळे आज ज्यावेळेला आपण देशाच्या राज्यघटनेच्या 75 वर्ष पूर्ण करून, अमृत महोत्सव पूर्ण करून वाटचाल करत आहोत, त्यावेळेला भारतीय राज्यघटनेला अभिनंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने संविधानिक न्याय देण्याची अमृत महोत्सव उज्ज्वल परंपरा हा जो परिसंवाद आयोजित केलेला आहे तो अतिशय सुसंगत आहे. मी या प्रसंगी त्यांचं अभिनंदन करू इच्छितो. मला आणि निश्चित आमच्या सर्व सहकाऱ्यांना, मग ते ओक साहेब असो, सूर्यकांत साहेब असो, आम्हाला सर्वांना आनंद आहे की ह्या 75 वर्षाच्या जडणघडणीमध्ये आम्हा सर्वांना एक खारीचा वाटा घेण्याची जी संधी मिळालेली आहे त्याबद्दल मला खरोखर आनंद आहे. आम्हाला जी संधी दिली ती संधी आम्ही वापरली. मग ती लिबर्टी करता ओक साहेबांचे जजमेंट असो, सूर्यकांत साहेबांचे असो, माझे असो, इक्वॅलिटीचे जजमेंट असो. खरं म्हणजे मगाशीच उल्लेख केला मी की आपण सर्व समावेशक असलं पाहिजे. वी ऑल हॅव टू वर्क ॲज एन इन्स्टिट्यूशन. दीपंकर दत्ता ज्यावेळेला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले, अतिशय संक्रमक काळात, कोविडच्या काळात, आणि त्यांनी पूर्ण ज्युडिशरीला आत्मसात केलं. ही ट्रीटेड द एंटायर मेंबर्स ऑफ द ज्युडिशरी ॲज पार्ट ऑफ हिज फॅमिली. आणि म्हणून आजही आपण त्यांना प्रेमाने आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांची आठवण ठेवतो. त्यांचा परंपरा आलोक आराध्य साहेबही पुढे नेत आहेत. त्यांनी फार कमी कालखंडामध्ये स्वतःला फार पॉप्युलर झाले आहेत ते. आणि मला कोणीतरी सांगत होतं की काय काम करतात बा, रोज एवढे जजमेंट काढतात. आणि पहिल्यांदा तर म्हणजे त्यावेळेला जे त्यांनी
चीफ जस्टिस म्हणून शपथ घेतली आणि दुसऱ्या त्याच्यानंतर जे 2-3 शनिवार रविवार होते त्यांना माझ्यासोबत एवढं फिरावं लागलं की त्यांना वाटलं असेल कशाला आपण त्या हैदराबादच्या चांगल्या जागेतून इथे त्यानं कुठे धारणी, कुठे गडचिरोली, कुठे नक्षलाईट भागातली देवरी अशा सगळ्या ठिकाणी त्यांना घेऊन गेलो, मराठवाड्यात घेऊन गेलो. मला आनंद आहे की माझ्या या कालखंडामध्ये मला वाटते असा एकही महाराष्ट्रातला जिल्हा नसेल की तिथे गेलो नाही. बार काउन्सिलशी संबंधित कार्यक्रम असो किंवा इतर अनेक असे कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक जिल्ह्याच्या मुख्यालय, मला वाटतं जिल्ह्याच्या मुख्यालय सर्वच ठिकाणी गेलो, परंतु अनेक तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा जाता आलं, लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. नालसाचा चेअरमन म्हणून, एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही फिरलो. तिथे मणिपूरमध्ये 2 जमातींमध्ये वाद चालू आहे, तिथे जाऊन दोन्ही ज्या वॉरिंग जमाती आहेत त्यांना आश्वस्त करून की देश तुमच्यासोबत आहे, एक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केला. या देशातील जो शेवटचा माणूस आहे, मग तो नागालँडमधील असो किंवा लडाखमधला असो, मिझोराममधला असो, अरुणाचल प्रदेशमधला असो, त्या सर्वांपर्यंत पोहोचून की न्याय तुमच्या दारात आहे, तुम्ही त्या न्यायाची अवेल करा, हा संदेश पोहोचवण्याचं संधी मिळाली. त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. या 40 वर्षाच्या प्रवासात अनेकांचं योगदान आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज माझे वडील असते तर सर्वात जास्त त्यांना आनंद झाला असता. त्यावेळेला 2003 मध्ये मी उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. त्यावेळेला ते म्हणाले होते, मला नाही म्हणाले पण माझ्या बाकीच्या नातेवाईकांना, की भूषण एक दिवस सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश निश्चित होईल. आणि मला आनंद आहे की जिथे पुढे असतील ते मला आशीर्वाद त्यांचा आहेच. माझं भाग्य आहे की आई तो दिवस बघण्यासाठी उपस्थित होती. आमचं कुटुंब म्हणजे जॉईंट कुटुंब आहे. भाऊ बहीण एवढ्या पुरुषच मर्यादित नाहीत. आमचे काका आत्याबाया त्यांचे सगळे विस्तारित परिवार हा आम्ही एक कुटुंब म्हणून राहिलेलो आहोत. अनेक मित्रांचं सुद्धा योगदान झालेलं आहे. मी ज्यावेळेला मुंबईला होतो तर अनेक मित्र आहेत, मी सगळ्यांचा नामोल्लेख करू शकणार नाही, काहींचा नामोल्लेख केला. गव्हर्नमेंट पिरियड असताना आम्हाला चांगली काम करण्याची संधी मिळाली. मी विलासरावांना म्हटलं होतं की मी ॲक्सेप्ट करेल, पण माझी एक कंडिशन आहे. त्यावेळेला 24 होते AGPs, 24पैकी 12 तुमचे राहतील, 12 माझे राहतील. ही जर कंडिशन ॲक्सेप्ट करत असाल तर मी ॲक्सेप्ट करतो. त्यांनी हो म्हटलं. आणि त्यावेळेला नुकतीच 7-8 वर्षाची वकिली झालेले जे तरुण वकील होते त्यांना मी माझ्या ह्याच्यामध्ये घेतलं, माझ्या 12च्या कोट्यामध्ये. आणि मला आज आनंद आहे की त्यातले अनेक जण, मग ते आज उपस्थित असलेले माझे मित्र अनिल किल्लर असो किंवा नितीन सांबरे असो, भारती डांगरे असो, अनंत बदर असो, ते उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशापद म्हणून कार्यरत झाले आणि अतिशय चांगलं काम केलं. मुंबई उच्च न्यायालयात आल्यानंतर मला ज्युनियर जज म्हणून अनेक लोकांचा अनेक जजेससोबत राहण्याची, काम करण्याची संधी मिळाली. माझा पहिला डिव्हिजन बेंच जस्टिस VC रागा यांच्यासोबत होता. त्यांनी भरपूर संधी दिली काम करण्याची. त्यानंतर डिव्हिजन बेंच हेड करायला लागलो तर पहिला माझा डिव्हिजन बेंच औरंगाबादला संजय गंगापूरवाला यांच्यासोबत होता.
आणि त्यानंतर मुंबईला श्रीहरी डावरे साहेब बसले आहेत, त्यांच्यासोबत आम्ही जे बसलो. इथे उपस्थित असलेल्या अनेकांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. मग ते अजय गडकरी असो, न्यायमूर्ती सुनील शुक्रे असो, भडंग साहेब असो, मकरंद कर्णिक आणि मी 2 रोस्टर बसलो. मी मुंबईला 2017मध्ये ज्यावेळेला आलो त्यावेळेला ते कधी सांगतील तो किस्सा. भारती डांगरे यांच्यासोबत 2दा बसायची संधी मिळाली. रेवती मॅडमसोबत फक्त एकच दिवस बसलो. अतुल चांदोरकरांसोबत सुद्धा नागपूरला भरपूर काम करण्याची संधी मिळाली. परंतु दोघांचा मी विशेष उल्लेख करू इच्छिल या प्रसंगी. एक तर आमचे मित्र नंदूभाऊ देशपांडे, ND देशपांडे उपस्थित आहेत. त्यांनी 2010मध्ये मला ब्लड प्रेशर गिफ्टमध्ये दिलं. योगायोगाने त्यांचं पिटिशन माझ्यापुढे लागलं आणि ते अलाव केलं. आणि अलाव केल्यानंतर माझं ज्युडिशियल मॅटर्सचं जे असाइनमेंट होतं ते एका आठवड्यात काढून घेण्यात आलं. असे अनेक किस्से आहेत, ते नंतर कधी सांगता येतील. मी सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर सगळ्यांना हे दिसतं की आम्ही पटापटा सोमवारी आणि शुक्रवारी 60-70 मॅटर संपवतो. पण त्या पाठीमागे खूप लोकांची मेहनत असते. आणि खरं म्हणजे न्यायाधीश पद हे एक सतीचं वाहन आहे. ती एक देशाची, समाजाची सेवा आहे. आणि मला आज अभिमानानं या प्रसंगी ते एक रामधनुष्य आहे. आज या प्रसंगी मी अभिमानानं सांगू इच्छितो की महाराष्ट्र बार काउन्सिलला काही काळिमा लागणार नाही अशा पद्धतीनं न्यायमूर्ती ओक आणि मी हे रामधनुष्य पेललेलं आहे आणि सतीचं वाहन पेललेलं आहे. आजचा कार्यक्रम हा होणार नाही होणार असं चालू होतं पहलगामचा अटॅक झाल्यानंतर. कारण की बार काउन्सिलची इच्छा होती की हा जो कार्यक्रम आहे तो ओक साहेब रिटायर व्हायच्या अगोदर झाला पाहिजे. पुढच्या शुक्रवारी आम्ही त्यांना फेअरवेल देणार आहोत. मला खरोखर आनंद आहे की आज हा कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत होतो आहे. त्यांच्या सत्काराला तर मी येईलच, परंतु आज मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि आम्ही दोघांनी डिक्लेअर केलेलं आहे की निवृत्त झाल्यानंतर आम्ही कुठलेही असाइनमेंट घेणार नाही. त्यामुळे आम्ही ओक साहेब 24 पासून त्यानंतर 6 महिन्यांनी आम्ही तुम्हाला भरपूर उपलब्ध राहू. आता 6 महिन्याचा कालखंड मला तुम्ही काम करण्यासाठी द्या अशी विनंती करतो. मी ठरवलेलं आहे की फक्त अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि गोवा आणि मुंबई ज्या ज्या बारचा सदस्य होतो आणि जिथे जिथे मी काम केलं त्याच्याशिवाय मी कुठलाही सत्कार स्वीकारणार नाही. आणि महाराष्ट्रातीलही फक्त जे 4 मी कार्यक्रम कबूल केले होते ते म्हणजे बाबासाहेबांचा जो तालुका आहे मंडणगड, तिथल्या कोर्टाचं मी भूमिपूजन केलं मागच्या वर्षी. आणि मला माधव आमदार आणि आमचे संग्रामजी रायसवर आहेत, संग्राम देसाई, यांच्यावर नामोल्लेख करायला लागेल की त्यांनी त्या दिवशी म्हटलं होतं की त्यावेळेला माधव मला वाटते नव्हते गार्डियन जज, नंतर झाले, पण त्या दोघांनीही मागे लागून एका वर्षाच्या आत ही बिल्डिंग कशी पूर्ण होईल याकरता दिवसरात्र मेहनत करत आहेत. आणि मला खात्री आहे की त्या बिल्डिंगचं उद्घाटन मी निश्चितच करेल. जाभाव साहेबांना 5 वर्षापूर्वी कबूल केलं होतं नाशिकच्या बिल्डिंगचं. ती नाशिकची बिल्डिंग आणि माझा जो तालुका आहे तो दर्यापूर, त्या दर्यापूरच्या डिस्ट्रिक्ट कोर्टाचं इनॉग्रेशन आणि नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचा उल्लेख करत असताना ओक साहेबांनी जे औरंगाबादच्या नॅशनल युनिव्हर्सिटीत योगदान केलं त्याचा उल्लेख करावा लागेल. मी सुद्धा नागपूरच्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये योगदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तू होणार कुठे तुमचे एवढं जे कबूल केले त्याच्याशिवाय दुसरं कुठलंही मी इन्व्हिटेशन स्वीकारणार नाही. त्याच्यामुळे इन्व्हिटेशन देऊ नका अशी विनंती करतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे
आम्ही जे कामं करतो, जे जजमेंट देतो, त्यामध्ये अनेकांचा सहकार असतो. आणि उल्लेख करावा लागेल की आमचे जे लॉ क्लर्क रिसर्चर्स असतात ते दिवसाचे 10-10, 12-12 तास मेहनत करतात आणि त्यांच्या मेहनतीत त्यांची जर मेहनत असेल तर आम्ही जे आउटपुट देऊ शकतो तो आउटपुट निघू शकत नाही. माझ्यासोबत आजपर्यंत आता 17 लॉ क्लर्क्सनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. आज एकाएक म्हणजे आज 4 जण इथे उपस्थित आहेत. माझा पहिला लॉ क्लर्क श्रीरंग वर्मा जो औरंगाबादचा आहे, त्यानंतर मृणाल भिडे नाशिकची भिडे साहेबांची मुलगी, वरद किलोर आणि अभिषेक कर्णिक यांचा मी या प्रसंगी उल्लेख जर केला नाही तर ते चुकीचं ठरेल. मगाशी देशपांडे साहेबांचं नाव घेता घेता एक नाव विसरून गेलो. मी ज्यावेळेला 2019 चालू होतं की होतं आहे नाही होतं आहे, निरोप यायचे की होऊन राहिलं, निरोप होतं की नाही होऊन राहिला, असा जो 4-5 महिन्याचा कालखंड होता. आणि शेवटी जजही माणूस असतो आणि तो जेवढ्या डिव्होशननं काम करायला पाहिजे तेवढं करू शकत नाही. आणि त्यावेळेला माझ्यासोबत निजाम आमदार बसले होते. त्यांनी म्हटलं की सर कोर्टातल्या ऑर्डर्स तुम्ही करा आणि मोठे जजमेंट मला द्या. मी आणि त्यानंतर मग फायनल नो आला, मला वाटतं एप्रिलच्या सुरुवातीला नाही फेब्रुवारीमध्ये, की आता होत नाही आहे. आमदार साहेबांना म्हटलं आता मलाही काम करू द्या. आम्ही जजमेंट्स वाटून घ्यायचो. या सर्वांचा उल्लेखाचा नामोल्लेख मी विसरले असेल तर त्यांनी मला माफी मागावी, कारण मी लिहून भाषण आणत नसतो. त्यामुळे वेळेवर जे सुचतं त्यात एखाद्या वेळेला चूकभूल होऊ शकते. आणि या प्रसंगी आपल्याला माहीत आहे की मगाशी म्हटल्याप्रमाणे जजचं काम हे एक सतीच्या वानासारखं काम आहे. आणि सगळ्यात अफेक्टेड जर कोणी राहत असेल तर ती म्हणजे जजेसची फॅमिली. इव्हन वकिलांना सुद्धा काम करावं लागतं. आणि या प्रसंगी मी जसं माझ्या वडिलांच्या वाटचालीमध्ये माझ्या आईचा सिंहाचा वाटा आहे, तसंच माझ्या वाटचालीमध्ये माझी अर्धांगिनी डॉक्टर तेजस्वी गवई आणि कुटुंबियांचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे. कामामुळे मुलांना, मग मुलगी करिश्मा असो की मुलगा ज्योतिरादित्य असो, एवढा वेळ देता येत नाही. परंतु ती उणीव मी 24 नोव्हेंबर 25 नंतर निश्चितच भरून काढेल. या प्रसंगी आपल्या सर्वांच्या प्रति माझी कृतज्ञता व्यक्त करत असताना फक्त एकच महाराष्ट्राच्या नोकरशाहीचं कौतुक करू इच्छितो. 6-7 महिन्यापूर्वी निश्चित झालं की पुढचा चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण बनणार आहे. आणि त्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे गेलो मी, तिथला चीफ जस्टिस, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, तिथले पोलीस कमिशनर, तिथले डिव्हिजनल कमिशनर हे सर्व जातींना एअरपोर्टवर हजर राहायचे. आम्ही 5-6 महिन्यापूर्वी एक अमृतसरला गेलो होतो कार्यक्रमाला, सूर्यकांत साहेब आणि मी. सूर्यकांत साहेबांच्याबद्दल सांगायचं राहिलं, आमची 2005 पासूनची मैत्री आहे. ती आम्ही ज्यावेळेला हिमाचलात जायचो त्यांच्या चंदीगडच्या घरी मी राहायचो आणि ते ज्यावेळेला महाराष्ट्रात जायचे माझ्या घरी ते राहायचे. आणि संध्याकाळी आम्ही ज्यावेळेला गप्पा मारायला बसायचो तर ती ऑल इंडियाची लिस्ट घेऊन कधी कधी वेळ असायचा. त्यांना म्हणायचं की सूर्यकांत भाई आप तो 100% CJI बनने वाले हैं. ते म्हणायचे की भूषण भाई मैं तो बनूंगा मगर उसके पहले आप बनेंगे. आणि ते शब्द खरे निघाले. आम्ही मणिपूरला जाओ, नागालँडला जाओ, आसामला जाओ. जे मागे अमृतसरला कार्यक्रमाला गेलो तर 300 मीटरचा रोडचा प्रवास करून डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, चीफ सेक्रेटरी, पोलीस कमिशनर सगळे जातीनं हजर होते. मागच्या 3-4 आठवड्यापूर्वी देवगडला गेलो. देवगड रांचीपासून एक 300-400 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि तिथले चीफ सेक्रेटरी, तिथले डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस हे सर्व जातीनं एअरपोर्टवरती रिसिव्ह करायला हजर होते.
परंतु मला नेहमीच साहेब तर नेहमी म्हणत असतात की महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चरच्या मागे ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरच्या मागे आहे. मी त्यांचा आणि माझ्या थोडा जो डिबेट असतो, मी म्हणतो की नाही, महाराष्ट्रामधल्या ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा चांगलं आहे. साहेब, मी डेरे मॅडम, कर्णिक साहेब, आम्ही भरपूर काम केलं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. कमिशनर असताना मी मोहित शाह साहेबांचा उल्लेख विसरून गेलो. ते चीफ जस्टिस असताना त्यांच्याकडून खूप आम्हाला प्रेरणा मिळाली. चव्हाण साहेबांसोबत सुप्रीम कोर्टामध्ये आणि नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये चांगलं काम करण्याची संधी मिळाली. आज महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं काम करण्याचं आमच्या केवले मॅडम आणि विलास गायकवाड हे चांगलं काम करत आहेत. आपल्या महाराष्ट्रातले ज्युडिशियल ऑफिसर मुनघाटे आणि निंबाळकर हे सुद्धा माझ्यासोबत तिथे काम करत आहेत. या प्रसंगी मला एवढंच वाटतं की ज्यावेळेला आपण म्हणतो की लोकशाहीचे 3 स्तंभ म्हणजे न्यायपालिका, विधिपालिका आणि कार्यपालिका हे समान आहेत, तर एव्हरी ऑर्गन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मस्ट रिसिप्रोकेट अँड गिव्ह इट्स ड्यू रिस्पेक्ट टू द अदर ऑर्गन्स. महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे. की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही हे नाही आहे. मी अजूनही अमरावतीला जातो, नागपूरला जातो, तर मी पायलट एस्कॉर्ट घेऊन जात नाही. सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला न्यायालयात असताना मी मोटरसायकलवरून फिरायचो मित्रांच्या. परंतु इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अदर ऑर्गन्स ऑफ द इन्स्टिट्यूशन टू द ज्युडिशरी. एका राज्यघटनेच्या एका संस्थेचा प्रमुख ज्या वेळा पहिल्यांदा या राज्यामध्ये येत असेल आणि तोही त्या राज्याचा, तर जी वागणूक त्यांनी दिली ती योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा. या लहान लहान गोष्टीमध्ये मला हे नाही. दुसरा एखादा आमच्याला एखादा कुणी असता तर आर्टिकल 142 किंवा 140 लहान सहान गोष्टी आहेत, पण तुम्ही उल्लेख यासाठी केला की लोकांना कळलं पाहिजे. मी या प्रसंगी पुनश्च आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आभार कोणाचे मानायचे? आपण आपलेच मानायचे का? कालपासून मी ओथंबून गेलेला बार काउन्सिल ऑफचे सर्व सदस्य आपल्या कुटुंबियांसोबत कालपासून हजर आहेत. खरं म्हणजे माझ्या बायकोला हे कार्यक्रम वगैरे आवडत नाहीत, पण त्यांचा आग्रह होता की नाही, तुम्ही वहिनींना घेऊन या, आम्ही सगळेजण आमच्या बायकोला घेऊन येतो, बायकांना घेऊन येतो. तर मी खरोखर आपल्या प्रेमाने ओथंबून गेलेलो आहे. या प्रसंगी मी फक्त आपल्या आशीर्वादाची याचना करतो की माझ्या हातून असं कुठलेही काम होऊ नये की जेणेकरून बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, मुंबई उच्च न्यायालय याच्या नावाला थोडासाही धप्पा लागेल. माझ्याकडून असं काम व्हावं की द रूल ऑफ लॉ, द कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज, द प्रिन्सिपल्स ऑफ लिबर्टी, इक्वॅलिटी अँड जस्टिस आर मेंटेन्ड. मला आपण आशीर्वाद द्या की ह्या सर्व करण्यासाठी मला एक स्ट्रेंथ मिळेल, आपल्यापासून प्रेरणा मिळेल. पुनश्च एकदा आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून मी माझे लांबलेले 2 शब्द संपवितो. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.